इकडे उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक जिल्ह्यामधल्या कळवण सुरगाणा या मतदारसंघाच्या दौऱ्यावरती जात आहेत। मात्र त्यांच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ उपस्थित राहणार नाहीयेत। भुजबळ त्यांच्या येवला मतदारसंघामध्ये विविध कार्यक्रमांना जाणार आहेत। विधानसभेचे उपाध्यक्ष आणि अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीसंदर्भातही साशंकता आहे। मुकुल कुलकर्णी या संदर्भातले अपडेट देतील। मुकुल, अजित पवार यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे, परंतु दोन नेत्यांच्या अनुपस्थितीकडे यामध्ये सातत्यानं सगळ्यांचं लक्ष आहे। छगन भुजबळ आणि नरहरी झिरवाळ, काय नेमकं राजकारण सुरू आहे सध्या नाशिकमध्ये? बरोबर आहे अमोल। कळवण आणि सुरगाणा या मतदारसंघाचा दौरा अजित पवार करणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार यांना बळ देण्यासाठी हा दौरा आहे। मात्र या दौऱ्यामध्ये छगन भुजबळ हे उपस्थित राहणार नाहीये। खरं तर छगन भुजबळ गेल्या 15 ते 20 दिवसानंतर काल पहिल्यांदा नाशिकमध्ये आले। अजित पवार आज येणार, त्यामुळे दोघं जण एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती। मात्र छगन भुजबळ यांचा एक नियोजित दौरा समोर आलेला आहे। ते आपल्या येवला मतदारसंघामधल्या विविध विकास कामांना हजेरी लावणार आहे, नागरिकांच्या भेटी घेणार आहे। तर दुसरीकडे नरहरी झिरवाळ गेल्या काही दिवसापासून त्यांच्याविषयी साशंकता व्यक्त केली जात आहे। सुनील तटकरे यांनी दिंडोरीमधनं त्यांची उमेदवारी देखील जाहीर केली। मात्र आजच्या दौऱ्यामध्ये ते उपस्थित राहतील का याबाबतचं प्रश्नचिन्ह कायम आहे, कारण हा दौरा कळवण सुरगाणा मधला आहे। एक कमीत कमी एअरपोर्टवर तरी नरहरी झिरवाळ हे अजित पवारांच्या भेटीला येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। धन्यवाद मुकुल दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।